नागपूरकरांसाठी आनंदाची बातमी आहे, कारण आता नागपूरमध्येही पाईप्ड नॅचरल गॅस म्हणजेच PNGचा पुरवठा जो आहे तो लवकरच सुरू होणार आहे. माझ्यासोबत हरियाणा सिटी गॅस कंपनीचे प्रेसिडेंट दीपक सावंत सर. दीपकजी, नागपूरमध्ये PNGचा सप्लाय अगदी पहिल्या टप्प्यामध्ये मोजक्या घरात तुम्ही सुरू करताय. हो, ॲक्च्युली ही जी पाईपलाईन आहे मुंबई नागपूर झारसुगुडा ही पाईपलाईन आहे आणि नागपूरमध्ये बुटीबोरी एरियापर्यंत ती आलेली आहे समृद्धी महामार्गेतून. तर तिथून आमचा गॅस पुरवठाचा कार्यक्रम सुरू झालेला आहे. ही पाईपलाईन डिसेंबर 2025मध्ये आली होती, तेव्हापासून आमचं काम सुरू झालेलं आहे. आता बुटीबोरी ह्या एरियामध्ये सिडको कॉलनी आहे, तिथे आम्ही 100 घरामध्ये कनेक्शन दिलेले आहे आणि 10 एप्रिलपासून आपण गॅस पुरवठाची सुरुवात करणार आहे. म्हणजे 10 एप्रिलपासून त्या 100 घरांमध्ये पाईप्ड नॅचरल गॅसच्या आधारावर ते स्वयंपाक करू शकतील. एकामागे एक सुरू होईल, म्हणजे 10 एप्रिलला सुरुवात होईल, पण लवकरच आपण पूर्ण 100 घर करता येईल आपल्याला. हे आता नागपूरमध्ये टप्प्याटप्प्याने याची वाढ होत जाईल का, आणि संपूर्ण नागपूर कशा पद्धतीने आपण कव्हर कराल? हे जे आम्हाला ऑथोरायझेशन मिळालं आहे नागपूर जिल्ह्यासाठी, तर आम्हाला 8 वर्षाची मुदत आहे. त्या 8 वर्षाची मुदतमध्ये पूर्ण नागपूर जिल्हा आम्हाला कव्हर करायचा आहे. तर आता आम्ही जे सांगितलं की सिडकोमध्ये करतो आहे, त्यानंतर आमचं जामठाच्या पलीकडे जितकी कॉलनी आहे तिथे पण आमचं काम सुरू आहे, वानाडोंगरीमध्येही सुरू आहे आणि त्यापुढे पूर्ण नागपूर शहरामध्ये आम्ही पसरणार. आणि ह्या जी आम्हाला मुदत मिळाली त्याच्यात पूर्ण नागपूरकरांना PNGची उपलब्धता होईल. जामठा आणि मानाडोंगरी नागपूरच्या शेजारचे सगळ्या वस्त्या आहेत, आणि त्याच्यानंतर मग नागपूर शहरामध्ये पुढचा टप्पा काय राहील? पुढचा टप्पा म्हणजे जर आम्ही सांगू की वानाडोंगरी येते तिथे अंबाझरी आणि तुमचं बाकी जे शहराच्या वाडी वगैरे आहे तिथे जाऊ आणि इथे जामठाहून सुरुवात करू. तो आम्ही मनीष नगर हे आणि दुसऱ्या एरिया बेसा आणि बाकी सगळ्या कॉलनी पण आम्ही कव्हर करू आणि हळूहळू आम्ही नागपूर शहराच्या मध्यमध्ये येणार आहे. पूर्ण नागपूरमध्ये जेव्हा PNGचा 8 वर्षात पूर्ण सप्लाय होऊन जाईल, नागपूरचे सर्व लाखो कन्झ्युमरपर्यंत PNGच्या मार्फत गॅस पुरवठा होईल, तर किती किलोमीटरची लाईन नागपुरात त्याच्यासाठी टाकली जाणार? तशी आमची पाईपलाईन जी असते ती वेगळ्या वेगळ्या प्रेशरमध्ये असते. तर जी लो प्रेशर पाईपलाईन आहे ते कमीत कमी 500 किलोमीटरचा पूर्ण जाळा नागपूर जिल्ह्यामध्ये आम्ही करणार आहोत. सर, हे जे PNG घरापर्यंत येणार आहे पाईपच्या माध्यमातून, तर ही जी LPGमध्ये जे सिलेंडरमध्ये जी गॅस येते तीच गॅस आहे की त्याच्यापेक्षा वेगळी आहे? ही गॅस वेगळी आहे, ह्याला नॅचरल गॅस म्हणतात. म्हणजे ह्याच्यात नुसती मिथेन असती. जर आपण हायड्रोकार्बन चेन बघितली तर मिथेन सगळ्यात पहिली गॅस असती, त्यानंतर प्रोपेन ब्युटेन जी येते त्याचा मिक्सचर जे आहे ते LPG आहे. म्हणून LPG हवेपेक्षा भारी आहे आणि ही हवेपेक्षा याचं वजन कमी आहे, त्यामुळे ही सुरक्षित गॅस पण आहे. म्हणजे काही लिकेज झाला तर हे लगेच वरती चालली जाईल? हो, काही लिकेज झालं तर हे लगेच वरती जाईल. परत ह्यांचा जे इग्निशन पॉईंट आहे ते पण हाई आहे, तर ह्याच्यात धोका फार कमी आहे जे LPGमध्ये, कारण वजन त्यांचा एअरहून जास्त आहे त्यापेक्षा. एखाद्या कन्झ्युमरला ज्याच्या घरी आज LPGचा सिलेंडर येत आहे, जेव्हा तुमची पाईपलाईन त्याच्या वस्तीपर्यंत पोहोचेल आणि त्याला तुमचा कनेक्शन घ्यायचं असेल, तर त्याला काही असे अमाऊंट भरावे लागतील, काही पाईपिंग त्याला करावी लागेल, की हे सगळं तुमच्याकडून होईल? काय त्याची किंमत राहील, कसं राहणार? ही सगळी पाईपिंगचं काम आम्ही करू आणि ह्याची आम्हाला डिफरंट स्कीम केलेली आहे. तशी काही 9,500 रुपये आहे, पण ह्याच्यामध्ये EMI स्कीम पण अवेलेबल आहे आणि त्यानंतर रेंटल स्कीम पण अवेलेबल आहे. तर ज्यांना लगेच पैसा नाही द्यायचा त्यांना पण आम्ही सुविधा दिलेली आहे. साधारणपणे जसं वीज घरी येते, तर आता विजेचा जेवढा आपण वापर केला तेवढा बिल भरावा लागतो, तर या PNGमध्ये जेवढा गॅसचा वापर घरी झालेला तेवढंच बिलिंग होईल आणि तो प्रीपेड राहील की पोस्टपेड राहील? हे बघा, जसं तुम्ही बघितलं की LPG सिलेंडरमध्ये आपल्याला पहिले पैसे द्यावं लागतं, मग त्यानंतर सिलेंडर येतं. ह्यामध्ये तुम्हाला प्रीपेड जर मीटर घेतला तर तुम्ही जितका रिचार्ज करणार, जसं आपण मोबाईलमध्ये करतो तेवढी गॅस तुम्हाला वापरता येणार. तर हे तुमचे सोयीनुसार तुम्ही करू शकता. म्हणजे रिचार्ज संपला तर गॅसचा पुरवठा संपेल आणि रिचार्ज केला तर पुन्हा सुरू होईल? हो, पुन्हा रिचार्ज करा. पुन्हा तुम्हाला समजा तुम्ही सुट्टीवर आहे, तुम्ही बाहेर गेलेले आहे, तर तुम्हाला उगीच पैसा टाकायची गरज नाही आहे त्याच्यात. साधारणपणे जेव्हा 8 वर्षात तुम्ही सगळं नागपूर जिल्हा व्यापणार, कारण नागपूर जिल्ह्याचं काम सरकारकडून तुमच्याच कंपनीला मिळालं, तर 8 वर्षानंतर नागपूर सिलेंडर मुक्त राहील?
हो, म्हणजे सगळ्या लोकांनी पण सहयोग पाहिजे आणि आमची तर पूर्ण हे आहे की आपण 8 वर्षात पूर्ण नागपूर जिल्ह्यामध्ये गॅस पुरवठा करू. अखेरचा प्रश्न, एखाद्या कन्झ्युमरला जेव्हा PNG कनेक्शन घ्यायचं आहे तर त्याच्या घरी जो गॅस शेगडी आहे त्या गॅस शेगडीमध्ये त्याला काही तो PNG कनेक्शन, कारण ही वेगळी गॅस आहे, ही नॅचरल गॅस आहे, घरी जी असते ती LPG असते, तर त्याच्या गॅस शेगडीमध्ये काही बदल करावे लागतील? गॅस शेगडीमध्ये काही खास बदल करावा नाही लागतं. नुसतं मी अगोदर सांगितलं की गॅस वजनापेक्षा कमी होती, तर थोडं बर्नर जे आहे त्याच्यात थोडंसं मॉडिफिकेशन असतो, त्याला काही चार्ज नाही लागत. ते आमचेच टेक्निशियन करून देतात आणि ते फार सोपं आहे, 10 मिनिटात ते करता येईल. तर 10 तारखेपासून नागपुरात PNGचा सप्लाय सुरू होते काही घरात? हो, आम्ही 10 तारखेपासून सुरू करू आणि लवकरच आम्ही प्रयत्न करू की पूर्ण नागपूर शहरात आम्ही पोचू. तर हरियाणा सिटी गॅस कंपनीला सरकारकडून नागपूर जिल्ह्यासाठी PNG गॅस सप्लायचं काम मिळालेलं आहे आणि त्यांनी गेल्या काही महिन्यात नागपूरच्या वेशीवरचा जो बुटीबोरी परिसर आहे त्या ठिकाणी जवळपास 30 किलोमीटरपेक्षा जास्त पायपिंगचं काम जो आहे तो पूर्ण केलेला आहे आणि सिडको कॉलनीमध्ये 10 एप्रिलपासून पाईपने गॅस पुरवठा जो आहे तो सुरू होणार आहे आणि नागपुरात पुढील 8 वर्षामध्ये हा काम संपून नागपूर सिलेंडर मुक्त होईल अशा पद्धतीचा सरकारचा धोरण आहे आणि त्या अनुषंगाने काम सुरू आहे. कॅमेरामॅन अतुल हिरडेसह रजत वसिष्ठ, ABP माझा, नागपूर. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.